दादर टीटीच्या परिसरात उघडे मॅनहोल्स बघायला मिळालेले आहेत। मॅनहोल भोवती कोणतेही बॅरिकेटिंग नव्हतं। पादचारी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला। कुर्ल्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा निष्काळजीपणा कायम असल्याचंच बघायला मिळत आहे। पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। चला या सगळ्या विषयीच आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सहकारी कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। कृष्णा, आत्ताच काही दिवसांपूर्वी कुर्ल्यातली घटना ताजी आहे। एका व्यक्तीला आपण गमावलं तरी सुद्धा डोळे उघडत नाहीत। मॅनहोलची झाकणं उघडी असलेली बघायला मिळतात, काय सांगाल? अगदी सुवर्णा, काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी जे आहे ते कुर्ला येथे एका व्यक्तीचा जे आहे तर मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यातच आत्ता मी सध्या उपस्थित आहे दादर या टीटी परिसरात। दादर या टीटी परिसरात मोठा हा रहदारीचा परिसर मानला जातो। अगदी पाहू शकतो आपण याच संपूर्ण परिसरात रस्त्याच्या मध्यभागी हा मॅनहोल जो आहे तो आपल्याला उघडा आपल्याला पाहायला मिळतो। अगदी एका येथील रहिवाशांनी म्हणजे येथील सजग नागरिकांनी देखील कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून या ठिकाणी जे आहे ते झाडाची फांदी जी आहे ती मॅनहोलमध्ये टाकलेली आणि रशीने बांधलेली आपल्याला पाहायला मिळते। पण या आधी जे आहे ती संपूर्ण मॅनहोल जे आहे ते उघडं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी मॅनहोलच्या खाली जो लोखंडी एक जाळी असते सुरक्षा म्हणून, ती देखील संपूर्ण ह्या मॅनहोलच्या आतमध्ये आपल्याला गेलेली पाहायला मिळते। पण हा संपूर्ण रहदारीचा परिसर मानला जातो। ह्या संपूर्ण परिसरात कुठल्याही मॅनहोलच्या चहूबाजूने जे आहे ते बॅरिकेटिंग केलेलं नाहीये किंवा कुठलाही बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो कर्मचारी जो आहे या ठिकाणी आलेला नाहीये। कारण आपण पाहायला गेलं तर तब्बल मी अर्ध्या तासापासून या ठिकाणी उपस्थित आहे, पण ह्या ठिकाणी कुठलाही बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कर्मचारी नाहीये। त्याचबरोबर सुरक्षेसाठी जे बॅरिकेटिंग केले जातात ते देखील नाहीये। परत विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील याआधी सांगितलं होतं आम्ही अशा अनेक ठिकाणी जिथे मॅनहोल उघडे असतील तिथे त्वरित आम्ही बॅरिकेडिंग करतो किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित असतात असं देखील सांगण्यात। पण निष्काळजीपणाचा जो कहर म्हणावा लागेल बृहन्मुंबई महानगरपालिकेचा, जो रस्त्याच्या मध्यभागी आहे, अगदी सकाळची वेळ आहे, मोठ्या प्रमाणात नागरिक देखील या ठिकाणाहून जात असतात। बेस्टचे वाहनं, सर्वच वाहनं, दुचाकी दुसरीकडे वाट करून जे आहे ते वाट करून जावं लागतंय। कारण या ठिकाणी बॅरिकेटिंग नाहीये। सुद्धा अंदाज जो लवकरच म्हणजे अगदी जवळ आल्यानंतर जो आहे तो नागरिकांना किंवा वाहन चालकांना जो अंदाज येतो की अरे काहीतरी हे मॅनहोल उघडा, असं देखील अंदाज आल्यानंतर वाट जी आहे ती वळवावी लागते। ट्रॅफिक देखील या संपूर्ण परिसर या गोष्टीमुळे होतं, कारण वाहनांना जे आहे ते अगदी वाट उजवीकडून जावं लागत आहे। सुवर्णा, पण महानगरपालिकेकडून कुठलाही कर्मचारी अद्याप आलेला नाहीये। बरोबर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।